प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन ऑफ हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. ठीक आहे. तर बघा आता आपण हीटिंग इफेक्ट पाहिला इलेक्ट्रिक करंटमधला, ज्याचा व्यवहारामध्ये कुठं उपयोग होतो त्यात आपल्याला बघायचं आहे. द जनरेशन ऑफ हीट इन अ कंडक्टर इज अन इनव्हर्टेबल कन्सिक्वेन्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. ठीक आहे. तर बघा विद्युत धारेपासून उष्णतेची निर्मिती करणे हा एक याचा इफेक्ट किंवा परिणाम आहे असं आपण म्हणूया. इन मेनी केसेस इट इज अनडिझायरेबल ॲज इट कन्वर्ट युजफुल इलेक्ट्रिक एनर्जी इन टू हीट. ठीक आहे. तर बऱ्याच ठिकाणी बघा काय केलं जातं, तर जी विद्युत ऊर्जा आहे तिचं उष्णतेमध्ये रूपांतरण केलेलं असतं. इन इन इलेक्ट्रिक सर्किट द अनअवॉइडेबल हीटिंग कॅन इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ कंपोनंट अँड अल्टर दिस प्रॉपर्टी. ठीक आहे. पण काय वेळेस काय होतं पहा, विद्युत परिपथामध्ये ही जी इन्क्रीज इन टेम्परेचर आहे, ठीक आहे, त्यामुळं त्या ठिकाणीचे इतर घटक आहेत पहा, त्याच्या गुणधर्मावरती सुद्धा परिणाम होतो पहा. ठीक आहे. म्हणजे जास्त काळ त्यामधून अशा पद्धतीची इलेक्ट्रिसिटी जर पास झाली, ठीक आहे, तर ती वायर किंवा त्या ठिकाणी असणारे जी इतर घटक आहेत ते खराब होऊ शकतात. However, heating effect of electric current has many useful application. ठीक आहे. तर याचे आणखीन काही उपयोगी गुणधर्म आहेत पहा. द इलेक्ट्रिक लॉन्ड्री आयर्न, इलेक्ट्रिक टोस्टर, इलेक्ट्रिक ओव्हन, इलेक्ट्रिक केटल अँड इलेक्ट्रिक हीटर आर सम ऑफ द फॅमिलियर डिव्हायसेस बेस्ड ऑन जूल्स हीटिंग. ठीक आहे. तर काही उदाहरण आहेत पहा ज्याच्यामध्ये हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट याचा उपयोग होतो. ठीक आहे. तर पहा हे या ज्या गोष्टी आहेत त्या कशा पद्धतीने काम करतात त्यात आपण समजून घेऊया. द इलेक्ट्रिक हिटिंग इज ऑल्सो यूज टू प्रोड्यूस लाईट ॲज इन अन इलेक्ट्रिक बल्ब. ठीक आहे. तर हा जो इलेक्ट्रिक इफेक्ट हिटिंग इफेक्ट आहे त्याच्या सहाय्याने प्रकाशाची सुद्धा निर्मिती केली जाते. जो विजेरी बल्ब असतो पहा त्याच्यामध्ये. हिअर द फिलामेंट मस्ट रिटेन as much of the heat generated as possible so that it gets very hot and emit light. ठीक आहे. तर या ठिकाणी काय होतं बघा, त्या ठिकाणी असणारा जो फिलामेंट आहे ज्याच्यामुळं उष्णतेची निर्मिती होते, ठीक आहे, तो गरम होतो आणि त्यामधून प्रकाश जो आहे तो बाहेर पडतो. इट मस्ट नॉट मेल्ट ॲट सच हाय टेम्परेचर. ठीक आहे. पण यासोबतच या उच्च तापमानाला तो वितळा नाही पाहिजे ही सुद्धा काळजी घ्यायची आहे. अ स्ट्रॉंग मेटल विथ हाय मेल्टिंग पॉईंट सच ॲज टंगस्टन, ज्याचा मेल्टिंग पॉईंट आहे 3380 डिग्री सेल्सिअस, इज युज्ड फॉर मेकिंग बल्ब फिलामेंट्स. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी असणारे जे तार आहेत, जे फिलामेंट्स आहेत ते टंगस्टन या मूलद्रव्यापासून बनवल्या जातात, ज्याचा मेल्टिंग पॉईंट आहे 3380 डिग्री सेल्सिअस. The filament should be thermally isolated as much as possible using insulating support etc. ठीक आहे. तर याचा इतर गोष्टी ज्या आहेत, समजा तो हवेच्या, पाण्याच्या किंवा इतर गोष्टी संपर्कात आला तर त्याचा जो हा गुणधर्म आहे त्याच्यावरती परिणाम होऊ शकतो, त्यामुळे त्याला आयसोलेट सुद्धा करणं गरजेचं आहे. द बल्ब्स आर युजली फिल्ड विथ केमिकली इनॅक्टिव्ह नायट्रोजन अँड आर्गॉन गॅसेस टू प्रोलॉंग द लाईफ ऑफ फिलामेंट. ठीक आहे. तर याच्यासाठीच त्या ठिकाणी जो गॅस आहे किंवा जे ॲटमॉस्फिअर आहे त्याच्यामध्ये नायट्रोजन किंवा आर्गॉन हा गॅस फिलअप केला जातो. मोस्ट ऑफ पॉवर कन्झ्युम बाय द फिलामेंट अपियर्स ॲज हीट बट अ स्मॉल पार्ट ऑफ हीट इन द फॉर्म ऑफ लाईट रेडिएटेड. ठीक आहे. तर त्या ठिकाणी जी पॉवर यूज केली जाते बघा, ज्याच्यापासून उष्णतेची निर्मिती केली जाते आणि अगदी कमी प्रमाणामध्ये त्यापासून प्रकाश जो आहे तो निर्माण होतो. ठीक आहे. तर याच्या व्यतिरिक्त दुसरं एक एक्झाम्पल दिलेलं आहे बघा याचं प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन, ज्याच्यामध्ये काय सांगितलं आपण बघूया. अनदर कॉमन ॲप्लिकेशन ऑफ जूल्स हीटिंग इज द फ्यूज युज्ड इन इलेक्ट्रिक सर्किट. ठीक आहे. तर आपण आपल्या घरामध्ये पाहतो बघा, विद्युत परिपथामध्ये फ्यूज जे आहेत ते वापरलेले असतात. तर याच्यामध्ये काय याचं ॲप्लिकेशन आहे ते बघूया. इट प्रोटेक्ट सर्किट and appliances by stopping the flow of any unduly high electric current. ठीक आहे. तर हे काय करतात बघा, तर त्या ठिकाणी असणारे जे विद्युत परिपथ आहे किंवा
जे उपकरण याच्यावरती आपण वापरतोय तर त्याला एकदम जो वाढलेला इलेक्ट्रिक करंट आहे त्याच्यामुळे कुठलीही हानी ते पोहोचू देत नाहीत. द फ्यूज इज प्लेस्ड इन सिरीज विथ द डिव्हाइस. ठीक आहे, तर या ठिकाणी या एकसर जोडणीमध्ये फ्यूज सुद्धा जोडलेला असतो. इट कन्सिस्ट ऑफ अ पीस ऑफ वायर मेड अप ऑफ मेटल ऑर अन अलॉय ऑफ ॲप्रोप्राइट मेल्टिंग पॉइंट. ठीक आहे, तर त्या ठिकाणी काय केलं जातं बघा, हा जो फ्यूज वायर आहे जो एखाद्या धातूपासून किंवा एखाद्या अलॉयपासून बनलेला आहे ज्याचा एक ठराविक मेल्टिंग पॉइंट असतो. तर कशापासून बनलेलं असतं बघा हे फ्यूज वायर. फॉर एक्झाम्पल ॲल्युमिनियम, कॉपर, आयर्न, लीड एटसेट्रा. ठीक आहे, इफ अ करंट लार्जर दॅन ही स्पेसिफाईड फ्लोज व्हॅल्यूज थ्रू द सर्किट द टेम्परेचर ऑफ फ्यूज वायर इन्क्रीजेस. ठीक आहे, तर काय होतं पहा, ही जी ठरलेली किंमत आहे किंवा त्याचा जो ठरलेला मेल्टिंग पॉईंट आहे त्याच्यापेक्षा जास्त जर त्या ठिकाणी इलेक्ट्रिक करंट जो आहे तो फ्लो होत असेल तर लगेच या फ्यूज वायरचं टेम्परेचर वाढतं. दिस मेल्ट्स द फ्यूज वायर अँड ब्रेक्स द सर्किट. ठीक आहे, तर आपण सांगितले की त्या ठिकाणी सिरीज कॉम्बिनेशन आहे आणि या वाढलेल्या टेम्परेचरमुळं हा जो फ्यूज वायर आहे तो मेल्ट होतो आणि हे सर्किट जे आहे ते ब्रेक होतं. द फ्यूज वायर इज युजली इनकेज्ड इन अ कार्ट्रेज ऑफ अ पोर्सलिन और सिमिलर मटेरियल विथ मेटल एंड्स. ठीक आहे, तर बघा जो फ्यूज असतो बघा तो आपण पाहिला असेल तर तो पोर्सलिन पासून बनलेला असतो आणि त्याच्यामध्ये खाच असते पहा. तर त्याच्या दोन एंडला तुम्हाला एक मेटल एंड असतो आणि त्याला जोडण्याचं काम या फ्यूज वायरच्या सहाय्याने केलेलं जातं. ठीक आहे, तर या फ्यूज वायरची कॅपॅसिटी काय असते ते आपण आता बघूया. द फ्यूज वायर युज्ड फॉर डोमेस्टिक पर्पजेस आर रेटेड ॲज 1 अँपियर, 2 अँपियर, 3, 5, 10 अँपियर एटसेट्रा. ठीक आहे, तर आपल्या घरगुती वापरासाठी जे जे फ्यूज वायर असतात पहा त्याचे एक उदाहरण दिलेलं आहे. ठीक आहे, तर आता इथे एक उदाहरण दिलं बघा की ज्याच्यामध्ये किती अँपियरचा फ्यूज वायर असला पाहिजे. ठीक आहे, किंवा फ्यूज असला पाहिजे त्याचे एक उदाहरण दिलेलं आहे इथं. फॉर अन इलेक्ट्रिक आयर्न विच कंझ्युम 1 किलोवॅट इलेक्ट्रिक पॉवर when operated at 220 volt, a current of 1000 per 220 ampere, that is 4.54 ampere will flow in the circuit. In this case 5 ampere fuse must be used. ठीक आहे, तर बघा लक्षात घ्या आपल्याकडे इस्त्री आहे जी 1 किलोवॅट एवढी इलेक्ट्रिक एनर्जी कंझ्युम करते. ठीक आहे, आणि जी ऑपरेट होण्यासाठी 220 व्होल्ट एवढं त्या ठिकाणी करंट असला पाहिजे, पोटेन्शियल असलं पाहिजे. ठीक आहे, तर हे जे विद्युत परिपथ आहे, जे काही इलेक्ट्रिक सर्किट आहे त्याच्यामधून 4.54 अँपियर एवढा करंट जो आहे तो फ्लो होतो. ठीक आहे, तर हा जो करंट आहे तो कंट्रोल करण्यासाठी मिनिमम 5 अँपियरचा फ्यूज त्या ठिकाणी असला पाहिजे. एक होऊ शकतं मग त्या ठिकाणी जर करंट कमी झाला किंवा या ठरलेल्या किमतीपेक्षा जर जास्त झाला तर ऑटोमॅटिक काय होणार आहे, तो फ्यूज वायर मेल्ट होणार आहे आणि सर्किट जे आहे ते ब्रेक होईल. त्यामुळं इतर गोष्टी ज्या आहेत आपल्याला सुद्धा टाळता येऊ शकतात.